10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रथम माझा नमस्कार। आज आपण इतिहास राज्यशास्त्रातील राज्यशास्त्र हा भाग बघणार आहोत। त्यातले पहिले प्रकरण संविधानाची वाटचाल हा पाठ आपण शिकणार आहोत। तर प्रथम संविधान म्हणजे काय? आपल्या भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ज्या नियमावलीनुसार चालणार आहे ती नियमावली म्हणजे भारताचे संविधान। ही नियमावली का तयार करण्यात आली असेल तर एक प्रगत भारत निर्माण करण्यासाठी भारतीय जनतेला न्याय आणि समानतेवरती आधारित सर्व गोष्टी मिळाव्यात म्हणून। आपल्या भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 पासून लागू करण्यात आले। तेव्हापासून ते आजपर्यंत भारताची लोकशाही कशी व्यापक होत गेलेली आहे, राजकीय प्रक्रियेमध्ये कोणते नवे बदल झालेले आहेत, तेव्हापासून ते आजपर्यंत सामाजिक न्याय आणि समता देण्याच्या उद्दिष्टाने कोणती पावलं उचलली गेली आहेत, या सर्वांचा आढावा आपल्याला या पाठामध्ये घ्यायचा आहे। आणि त्यासाठी सगळ्यात प्रथम उद्दिष्ट जे आहे आपल्या संविधानाचं ते म्हणजे लोकशाही। या लोकशाहीमध्ये आपण काही मुद्दे अभ्यासणार आहोत। लोकशाहीतील पहिला मुद्दा म्हणजे राजकीय प्रगल्भता। तर राजकीय प्रगल्भता म्हणजे काय? तर देशातील नागरिकांच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ असणं। त्या केव्हा प्रगल्भ होतील? जेव्हा भारतातल्या नागरिकांना देशाच्या म्हणजेच आपल्या भारताच्या शासन संस्थेमध्ये सहभाग घेता येईल। म्हणजे काय? तर लोकशाही ही केवळ संविधानाच्या ग्रंथात असून चालणार नाही, तर त्यासाठी जनतेला सहभाग घेऊन ती अंमलात आणणं जास्त महत्त्वाचं आहे। आणि त्यासाठी आपल्या भारतातल्या नागरिकांना लोकसभेत, विधानसभेमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकांच्या द्वारे थेट प्रतिनिधित्व देण्यात येते। शिवाय आपल्या भारतामध्ये भूविस्तार मोठा आहे, लोकसंख्या प्रचंड आहे आणि अशा वातावरणामध्ये निवडणुका घेणं हे अतिशय आव्हानात्मक काम आहे। तरी देखील ठराविक कालावधीमध्ये भारतात निवडणुका घेतल्या जातात। ठराविक धोरण ठरवलं जातं, येणाऱ्या समस्यांविषयीच्या निश्चित भूमिका घेतल्या जातात आणि नागरिक मतदान करतात। म्हणजेच आपल्या भारतातील नागरिकांच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ केल्या जातात। आपल्या भारतीय संविधानाने प्रौढ मताधिकार पद्धतीचा स्वीकार केलेला आहे। जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सुरुवातीला सर्व स्त्री पुरुषांना मतदानासाठीची वयाची जी अट होती ती 21 वर्षे पूर्ण अशी होती। नंतर ती 18 वर्षे अशी कमी करण्यात आली। त्यामुळे मोठ्या युवा वर्गाला मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आणि अशा प्रकारे लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या या अधिकारामुळेच आपल्या भारतातली लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे। आपल्या लोकशाहीतील तिसरा मुद्दा आहे लोकशाहीचे विकेंद्रीकरण। आता लोकशाहीचे विकेंद्रीकरण म्हणजे काय? तर सत्तेचे विभाजन। आपल्या संविधानाकडून भारतीय सत्तेचे केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक शासन संस्था अशा 3 विभागांमध्ये विभाजन झालेलं आहे। सत्तेच्या या विभाजनालाच लोकशाहीचे विकेंद्रीकरण असं म्हटलं जातं। या विकेंद्रीकरणामुळे काय फायदा झाला? तर सत्तेमधील गैरप्रकारांना आळा बसला, शिवाय सामान्य जनतेला सुद्धा सत्तेमध्ये सहभाग घेण्याची संधी प्राप्त झाली। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांना सुद्धा पुरेसे अधिकार प्राप्त झाले। ज्या वेळेला 73वी आणि 74वी संविधान दुरुस्ती झाली त्यामध्ये सुद्धा या स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरेसे अधिकार प्राप्त झाले आणि संविधानाची मान्यता सुद्धा प्राप्त झाली। लोकशाहीतील पुढचा मुद्दा आहे माहितीचा अधिकार। इसवी सन 2005 साली जनतेला माहितीचा अधिकार मिळाला। शासनाच्या कारभारामध्ये पारदर्शकता यावी आणि उत्तरदायित्वाची जाण यावी यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला। त्यामुळे शासन आणि जनता यांच्यातील अंतर कमी झालं आणि संवाद वाढला। शिवाय भारतीय लोकशाही प्रक्रिया ही अधिक सकस आणि सुदृढ होण्यास मदत झाली। त्याचप्रमाणे शासनाचा कारभार खुला झाला आणि गोपनीयता कमी झाली। इसवी सन 2000 पर्यंत स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जेव्हा नागरिकांना सुधारणा देण्यात आल्या त्यावेळेला नागरिकांकडे लाभार्थी या दृष्टिकोनातून बघण्याचा कल होता। पण नंतरच्या काळामध्ये नागरिकांचा तो हक्कच आहे या दृष्टिकोनातून त्यांना तो
त्यांना त्या सुधारणा दिल्या गेल्या आणि म्हणूनच त्याला हक्काधारित दृष्टिकोन असं म्हटलं जातं. या हक्काधारित दृष्टिकोनामुळे आपल्याला माहितीचा अधिकार मिळाला, शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि अन्न सुरक्षेचा अधिकार मिळाला आणि त्यामुळेच आपली लोकशाही प्रक्रिया ही बळकट झाली. संविधानाच्या वाटचालीतील आपला पुढचा मुद्दा आहे सामाजिक न्याय आणि समता. सामाजिक न्याय आणि समता यावर आधारित समाजाची रचना करणं हे आपल्या संविधानाचं उद्दिष्ट आहे आणि हे उद्दिष्ट केव्हा पूर्ण होईल, जेव्हा शासन आणि समाज दोघे मिळून प्रयत्न करतील. आता सामाजिक न्याय प्रस्थापित करणं म्हणजे काय, तर व्यक्तीवरच्या अन्यायाची कारणं दूर करणं, त्याचप्रमाणे जात, धर्म, भाषा, जन्मस्थान, लिंग, संपत्ती यावर आधारित जो काही श्रेष्ठ कनिष्ठ भेदभाव आहे तो दूर करणं आणि सर्वांना समान दर्जा देणं, शिवाय सर्वांना विकासाची समान संधी देणं म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. लोकशाही अधिकाधिक सर्वसमावेशक होण्यासाठी समाजातील सर्व घटक हे मुख्य प्रवाहात आले पाहिजे आणि लोकशाही ही सर्वांना सामावून घेण्याची प्रक्रिया आहे. या समावेशित लोकशाहीमुळे समाजातील संघर्ष कमी होण्यास मदत होते. अशाच प्रकारे आपल्या देशातील सामाजिक संघर्ष कमी होण्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांना खूप महत्त्व आहे. एक म्हणजे राखीव जागांचं धोरण. जे लोकसमूह किंवा जे समाज घटक हे शिक्षण किंवा रोजगाराच्या संधीपासून वंचित आहेत अशा समाज घटकांसाठी राखीव जागांचं धोरण ही तरतूद करण्यात आली. म्हणजे काय, तर समाजातील जे लोकसमूह किंवा जे समाज घटक हे रोजगार किंवा शिक्षणाच्या संधीपासून वंचित आहेत त्यांना रोजगारासाठी आणि शिक्षणासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. अशाच प्रकारे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांपासून त्यांना संरक्षण मिळावं यासाठी सुद्धा कायदा करण्यात आला. त्याला अॅट्रॉसिटी ऍक्ट म्हटलं जातं. याच्यामध्ये अतिशय कडक शिक्षेची तरतूद आहे. अशा प्रकारे मागासवर्गीयांसाठी त्याचप्रमाणे इतर वंचित घटकांसाठी ज्याप्रमाणे राखीव जागा ठेवण्यात आल्या त्याचप्रमाणे अनुसूचित जाती जमातींच्या संरक्षणाचा कायदा सुद्धा करण्यात आला. भारतीय संविधानाने अल्पसंख्याकांचं संरक्षण करण्यासाठी विविध योजना राबवलेल्या आहेत. अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी अनेक योजना आहेत. जात, धर्म, वंश, प्रदेश, भाषा यावर आधारित कोणताही भेदभाव करण्यास भारतीय संविधानाने प्रतिबंध केलेला आहे. त्याचप्रमाणे अल्पसंख्याकांना समतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धचा तसेच सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क देऊन त्यांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण केलेलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये महिलांच्या सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना सुरुवात झाली. यामध्ये स्त्रियांची निरक्षरता दूर करणे आणि त्यांना विकासाच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देणे या दृष्टीने महिलांच्या समस्यांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती दखल घेऊन काही धोरणं निश्चित करण्यात आली. त्यामध्ये वडिलांच्या आणि पतीच्या संपत्तीमध्ये समान वाटा, हुंडा प्रतिबंधक कायदा, घरगुती हिंसाचारापासून संरक्षण देणारा कायदा, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा अशा प्रकारच्या तरतुदी करण्यात आल्या. त्यामुळे स्त्रियांना स्वतःचा विकास करण्यासाठी आणि स्वातंत्र्य जपण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात आले. आपल्या देशामध्ये सुरुवातीपासूनच राजकीय संस्थांमध्ये आणि राजकारणामध्ये स्त्रियांचा सहभाग खूपच कमी आहे. जगभरातल्या अनेक देशांनी महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत आणि आपल्या भारतात सुद्धा तसा बदल घडत आहे. आपल्या भारतामध्ये 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या होत्या. त्यानंतर हे प्रमाण महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांमध्ये 50% असं वाढवण्यात आलं. त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आला. आपल्या राज्यामध्ये राज्य महिला आयोग सुद्धा आहे. लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने आणि सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने न्यायालयाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आपल्या भारताचं संविधान हे प्रवाही आहे, एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे आहे. त्यामुळे परिस्थितीनुरूप त्यामध्ये बदल करावे लागतात आणि हे बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे. परंतु न्यायालयाने संसदेला काही मर्यादांची जाणीव करून दिलेली आहे. जेव्हा संविधानामध्ये बदल करायचे असतील तर ते बदल करताना संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का लागणार नाही याची काळजी संसदेने घ्यायची आहे. भारतीय संविधानाने नागरिकांना मूलभूत हक्क दिले, परंतु या मूलभूत हक्कांचं संरक्षण होण्याच्या दृष्टीने न्यायालयाने काही महत्त्वपूर्ण असे निर्णय दिले आहेत. या निर्णयामध्ये अनेक विषयांचा समावेश आहे. बालकांचे हक्क, मानवी हक्कांची जपणूक, महिलांची प्रतिष्ठा आणि सन्मान यांची जपणूक,
व्यक्ती स्वातंत्र्य आणि आदिवासींचे सक्षमीकरण या प्रकारच्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश न्यायालयाने आपल्या निर्णयामध्ये दिलेला आहे. अशा प्रकारे आपली राजकीय प्रक्रिया ही परिपक्व होत गेलेली आहे. पुढील पाठामध्ये आपण निवडणूक प्रक्रिया पाहणार आहोत. धन्यवाद.